पुण्यातला तो जुलैचा दिवस. सकाळपासून आभाळ भरून आलं होतं. कॉलेजच्या जुन्या इमारतीवर सतत पडणाऱ्या पावसाचा थेंबाचा आवाज वातावरणाला अजूनच शांत बनवत होता. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी इकडून तिकडे धावत होते. कोणी छत्री घेऊन तर कोणी वही डोक्यावर ठेवून. पावसापासून स्वतःला वाचवत होते. आणि त्या गर्दीतून एक मुलगा शांतपणे चालत होता. त्याचं नाव होतं आरव. साधा मुलगा, ना फार मित्र ना दिखावा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांतपणा असायचा. तो जास्त कुणाशी बोलत नसे. क्लास संपला की सरळ लायब्ररी आणि लायब्ररीतून घर. त्याचं आयुष्य अगदी सरळ चाललं होतं. पण त्या दिवशी त्याच्या आयुष्यात कोणीतरी येणार होतं, ज्यामुळे त्याचं पूर्ण आयुष्यच बदलणार होतं. आरव लायब्ररीच्या पायऱ्या चढत होता. इतक्यात समोरून धावत आलेली एक मुलगी घसरली. तिच्या हातातली पुस्तकं खाली पडली. "अरे, सॉरी सॉरी," ती घाबरून म्हणाली. आरव पटकन खाली बसला आणि पुस्तकं उचलू लागला. त्याने पहिल्यांदा तिच्याकडे नीट पाहिलं. मोठे डोळे, ओल्या केसांवर अडकलेले पावसाचे थेंब आणि चेहऱ्यावर निरागस हास्य. ती होती अन्वी. "थँक यू," ती हलकसं हसत म्हणाली. आरव काही बोललाच नाही. तो फक्त तिच्याकडे बघत राहिला. "हॅलो, पुस्तकं माझी आहेत," ती पुन्हा हसत म्हणाली. आरव भानावर आला. "हो, सॉरी." ती पुस्तकं घेऊन आत निघून गेली. पण त्या काही सेकंदात आरवच्या शांत आयुष्यात एक वादळ येऊन गेलं होतं. त्या दिवसानंतर आरव रोज लायब्ररीत अन्वीला शोधू लागला. ती नेहमी खिडकीजवळच्या टेबलावर बसायची. कधी केस कानामागून करत पुस्तकं वाचायची, कधी वहीत काहीतरी लिहायची. आणि आरव दूर बसून तिला फक्त पाहत राहायचा. एक दिवस लायब्ररीत खूप गर्दी होती. अन्वीने आरवच्या टेबलाजवळ येऊन विचारलं, "इथे बसू का?" आरवच्या हातातून पेन खाली पडलं. "हो, हो, बस." ती बसली. काही क्षण शांतता होती. मग ती म्हणाली, "तू खूप शांत असतोस ना?" "म्हणजे?" "म्हणजे सगळे एवढे बोलतात आणि तू नेहमी एकटाच असतोस." आरव हलकसा हसला. "लोकांपेक्षा पुस्तकं कमी त्रास देतात." हे ऐकताच अन्वी मोठ्याने हसू लागली. त्या दिवशी पहिल्यांदा आरवला कोणासोबत बोलताना छान वाटलं. दिवस पुढे जात होते आणि दोघांची मैत्री वाढत होती. कॅन्टीनमधला चहा, लायब्ररीतले शांत क्षण, कॉलेज संपल्यावर बसस्टॉपच्या वरच्या गप्पा. आरव हळूहळू बदलत होता. तो आता हसायला लागला होता. त्याच्या आयुष्यात रंग येत होते आणि त्या सगळ्या रंगांचं कारण होती अन्वी. एक संध्याकाळ दोघं कॉलेजच्या टेरेसवर उभे होते. समोर पाऊस पडत होता. अन्वी रेलिंगला टेकून आकाशाकडे पाहत म्हणाली, "आरव, तुला माहीत आहे का? पाऊस ना मला खूप आवडतो." "का?" "कारण पावसात माणूस रडला ना तर कुणालाच कळत नाही." आरव तिच्याकडे बघत राहिला. त्या वाक्यामागे काहीतरी दुःख होतं, जे ती लपवत होती. "अन्वी, तू ठीक आहेस ना?" ती काही सेकंद शांत राहिली. मग हसत म्हणाली, "हो, मी ठीक आहे." पण त्या दिवशी पहिल्यांदा आरवला जाणवलं, अन्वीच्या हास्यामागे खूप वेदना आहेत. त्या रात्री आरवला झोप लागली नाही. तो सतत अन्वीचाच विचार करत होता आणि पहिल्यांदाच त्याने स्वतःलाच एक प्रश्न विचारला, "मी तिच्यावर प्रेम करतो का?" त्या रात्रीनंतर आरव बदललेला होता. पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यात कोणीतरी एवढं महत्त्वाचं झालं होतं. सकाळी उठल्यावर पहिला विचार अन्वी, कॉलेजमध्ये गेल्यावर पहिली नजर अन्वी, रात्री झोपण्यापूर्वी शेवटचा विचार अन्वी. तो स्वतःला तो स्वतःलाच समजू शकत नव्हता. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये पोहोचल्यावर त्याची नजर नेहमीप्रमाणे लायब्ररीत गेली. पण आज अन्वी तिथे नव्हती. तो थोडा अस्वस्थ झाला. कॅन्टीन, कॉरिडॉर, टेरेस, तो तिला शोधत राहिला. संध्याकाळी त्याचा फोन वाजला. अननोन नंबर होता. "हॅलो, मिस्टर शांत मुलगा?" समोरून अन्वीचा आवाज आला. आरव नकळत हसला. "कुठे होतीस दिवसभर?" "अरे वा, म्हणजे तू मला शोधत होतास?" "नाही म्हणजे तसं काही नाही." "खोटारडा." ती हसली. "चल ना, बाहेर भेटूया." "आत्ता?" "हो, पाऊस पडतोय. चहा प्यायचा आहे." अर्ध्या तासाने दोघं जुन्या बसस्टॉपजवळच्या छोट्या टपरीवर भेटले. पावसाची रिमझिम सुरू होती.
टपरीवाल्याने 2 कटिंग चहा समोर ठेवले. अन्वी कपातून उठणाऱ्या वाफेकडे पाहत शांत बसली होती. आज ती नेहमीसारखी बोलत नव्हती. काय झालं? आरवने विचारलं. काही नाही, अन्वी. तू मला खोटं बोलू शकत नाहीस. ती हलकसं हसली. इतकं ओळखायला लागलास मला? कदाचित. काही क्षण शांततेत गेले. मग ती अचानक म्हणाली, आरव, कधी कधी ना काही माणसं आयुष्यात खूप उशिरा भेटतात. आरव तिच्याकडे बघत राहिला. म्हणजे? ती काही बोलली नाही, फक्त दूर पडणाऱ्या पावसाकडे बघत राहिली. त्या दिवशी घरी जाताना आरवच्या मनात हजार प्रश्न होते. अन्वी काहीतरी लपवत होती. पण काय? पुढचे काही दिवस दोघं अजून जवळ आले. कॉलेजमध्ये सगळे आता त्यांची चेष्टा करू लागले होते. अरे आरव, वहिनी आली. काय रे, लवबर्ड्स? अन्वी लाजून हसायची आणि आरव पहिल्यांदा आयुष्यात एवढा आनंदी होता. एक दिवस कॉलेजचा कल्चरल इव्हेंट होता. सगळे डान्स, सिंगिंग, फनमध्ये बिझी होते. अन्वीने आरवचा हात पकडला. चल. कुठे? फक्त चल ना. ती त्याला कॉलेजच्या मागच्या शांत मैदानावर घेऊन गेली. तिथे कोणीच नव्हतं. फक्त थंड वारा आणि आकाशात चमकणारा चंद्र. आरव, तुला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे नाही आहे? आरव हसला. मग सांग ना. ती काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. माझं एंगेजमेंट झालंय. आरवच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला काही क्षण आवाजच आला नाही. काय? ती खाली मान घालून उभी होती. घरी ठरलंय, लहानपणापासूनच. आरवच्या छातीत काहीतरी तुटलं. मग मला का भेटलीस? तो पहिल्यांदाच रागात बोलला. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण मी पहिल्यांदा कोणावर खरं प्रेम केलंय. त्या एका वाक्याने आरव पूर्णपणे शांत झाला. मग नकार दे ना. इतकं सोपं नसतं आरव. का? कारण काही लोक प्रेमापेक्षा घरच्यांची खुशी निवडतात. आरव काही बोलू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर सगळं धूसर झालं होतं. अन्वी पुढे म्हणाली, मी प्रयत्न केला होता, पण बाबांची तब्येत, घरचं प्रेशर आणि ती रडत होती. त्या रात्री दोघं बराच वेळ शांत बसून राहिले. ना हातात हात, ना प्रेमाच्या गप्पा, फक्त 2 तुटलेली मनं. घरी गेल्यावर आरव पूर्ण रात्र जागाच होता. त्याला एकच गोष्ट सतावत होती. जिच्यावर पहिल्यांदा प्रेम झालं, तीच कायमची दूर जाणार आहे. दुसऱ्या दिवशी अन्वी कॉलेजमध्ये आली नाही. तिसऱ्या दिवशीही नाही. आरव वेड्यासारखा तिला शोधत होता. फोन बंद, मेसेज सीन नाही, काहीच नाही. आणि चौथ्या दिवशी आरवला एक मेसेज आला. माझं लग्न पुढच्या महिन्यात आहे. प्लीज मला विसरण्याचा प्रयत्न कर. तो मेसेज वाचून आरवच्या डोळ्यात पहिल्यांदाच अश्रू आले.